श्री स्वामी समर्थ. सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी. नमस्कार मंडळी, मी एक माझा अनुभव शेअर करत आहे. कारण मला गुरुमाऊलीच्या दरबारात जायला कसं अचानक मला जायला मिळाले की हे स्वामीचेच एक हे असतात की घडून आणतात. चैत्र महिन्यातला तो मंगळवार होता. त्या दिवशी सप्तशतीचे पारायण करायचे होते, ते चंडिका पूजन करायचे होते आणि मी आरतीला गेले होते स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर मला तिथं बोलले की तुम्हाला जायचं का सप्तशतीचे पारायण करायला, चंडिका हवन करायला. मी म्हटलं मी घरी काही बोलले नाही आहे. तरी पण मी गाडी आलेली होती, पूर्ण बाया निघाल्या होत्या लेडीज. तर मी घरी फोन करून बोलले की मला आज रात्रीचं सप्तशती पारायण करायला जायचं आहे. तर मुलगी बोलले की जा तू, आणि येणार कसं काय रात्रीचं. त्या दिवशी मुलगी एकदम हॉलमध्ये झोपले की मम्मी येईल रात्रीची. तर मग मला आवाज येणार नाही कारण चावी पण माझ्याकडे नव्हते. पण असे स्वामीचे एक हेतूच हो, आपल्या काहीच मनी ध्यानी नसते, ते सर्व स्वामीच घडून आणत असतात. मी मंदिरात आरतीसाठी आलेले केंद्रामध्ये. तर मी तिथून केंद्रात माझ्याकडे 200 रुपये होते. तर मी 150 रुपये गाडीला द्यायचे होते आणि 50 रुपये मठामध्ये प्रसाद दिला. गुरुपीठ येथे दिंडोरी. आपल्याला स्वामीचा आशीर्वाद तर असतोच असतो, पण आपल्याला गुरुमाऊलीचा पण खूप आशीर्वाद असतो. गुरुमाऊलीचा साधी सुधी व्यक्ती नाही हे स्वामीचे. सर्व महिला जेवण करून आता आपापल्या ठिकाणी पारायण करायला बसल्या आहेत. कारण एक दादा आलेले आहेत तिथे. खूप एवढं समजून सांगतात, खूप समजून सांगतात, खरंच ऐकायला. पण त्याची झडप आपल्याला व्हायला सुरुवात झाली आहे, ती म्हणजे गॅस पासून. आता तरी गॅस भेटतोय. हे जर असंच चालू राहिलं तर आपल्याला फक्त आणि फक्त लाकडच वापरावे लागते. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात कशाने आला? गाडीने आले असाल. त्या गाडीमध्ये जे पेट्रोल टाकतो ते सुद्धा भेटणार नाही. आमच्यासारख्या लोकांना 400 मीटर अंतरावरून जे यावं लागतं ते सुद्धा इथपर्यंत येता येणार नाही. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी गेल्या शनिवारी जगाला जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे ऐकून. म्हणून तुमच्यात असे बरेच सेवेकरी आहे, कारण पराभव संवत्सर आहे आणि या पराभव संवत्सरानंतर गुढीपाडव्या
मी प्रत्यक्ष दर्शी आहे, म्हणजे सांगायची गरज नाही. तालुका आहे जामनेर आणि जामनेर होती कारण संपल्यानंतर त्याला पोहोचायचं होतं स्टेशनला 5:15 वाजता. आता पारायण संपले आहेत. आता साफसफाई करायला घेतली गुरुपीठातली. आता सर्व महिला साफसफाईला लागल्या होत्या. सकाळचे 3-3:30 वाजले होते. पहिली साफसफाई पूर्ण करून घेतली आहे. पण इकडे आपल्याला स्वामी समर्थाचे दर्शन बाहेरूनच झाले, आतमध्ये बंद होते. आणि आपल्याला हे व्हिडिओ काढून देत नाही आहे, तर पण थोडेसे घेतले मी. शेवेमध्ये आतमध्ये लागलं होतं म्हणून, हे तर देत नाही येते व्हिडिओ थोडा काढायला, फोटो वगैरे. आता इकडे साफसफाई होते आणि माऊलीचे, आपल्या गुरु माऊलीचे इकडे स्वामी समर्थ औदुंबराचे दर्शन घेत आहे. खूप छान, हे खूप प्राचीन औदुंबर आहे आपल्या माऊलीचे, स्वामी समर्थाचे. हे बघा, हे माऊलीची गादी स्वामी समर्थाचे बाहेरूनच थोडेसे दिसत आहेत. हे बघा, आपण बंद होते ना द्वार, सकाळी 5ला खोलणार होते, त्यामुळे थोडे आम्ही थांबून